स्थिति क्या है राज्य में, लोगों के बीच में जो पैनिक क्रिएट हो रहा है उसको लेकर क्या कहेंगे? देखिए, पेट्रोल डीजल की जो आपूर्ति है, जितनी मात्रा में चाहिए उतनी मात्रा में वो आपूर्ति महाराष्ट्र को उपलब्ध हो रही है। केवल अफवाहों के कारण जो पैनिक तैयार होता है उससे सप्लाई चेन डिसरप्ट होती है, क्योंकि वर्षों के अनुभव से सप्लाई चेन तैयार होती है। जो हम लोग स्टोरेजेस तैयार करते हैं वो भी वर्षों के अनुभव से करते हैं। एक तालुके में कितना पेट्रोल लगता है, कितना डीजल लगता है, इसके आधार पर ही वहां पर स्टोरेज की व्यवस्था होती है। और अचानक अफवाहों पर विश्वास रख के लोग जब लाइन लगाकर आवश्यकता से ज्यादा पेट्रोल डीजल भरना चालू करते हैं और पेट्रोल डीजल को अपने आप पर स्टॉक करना चालू करते हैं, ऐसे समय फिर ये सप्लाई चेन डिस्टर्ब होती है और इससे आपूर्ति में कमी तैयार होती है। जैसे अगर एक ही समय किसी बैंक से सारे लोग पैसे निकालने का प्रयास करें तो उस बैंक के पास उतनी लिक्विडिटी हो नहीं सकती, क्योंकि बैंक लिक्विडिटी ओवर द ईयर्स हर महीने में हर दिन में कितनी लगती है उसके आधार पर ही रखती है। इसी प्रकार से मुझे ये लगता है कि पैनिक करने की आवश्यकता नहीं है। ये जरूर है कि हम लोगों को ग्लोबल परिस्थिति को, वैश्विक परिस्थिति को देखकर अपने पेट्रोल डीजल के उपयोग पर कुछ बंधन लाने की आवश्यकता है, उसका ऑप्टिमल इस्तेमाल करने की आवश्यकता है। लेकिन हमारे प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से सप्लाई चेन को यहाँ पर एक प्रकार से हमारे लिए रेगुलेट करके रखा है, हमारे लिए उस सप्लाई चेन को कहीं पर भी उसमें डिसरप्शन न हो इस प्रकार की व्यवस्था की है, हम बहुत ज्यादा उनका आभार व्यक्त करते हैं। संदर्भात देखील काय सांगाल? नाणार सारख्या तुम्ही पुन्हा एकदा बारसू या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येत आहे, विशेष करून ऊर्जा क्षेत्रामध्ये. आपल्याला कल्पना आहे की आता संपूर्ण जग हे ऊर्जा क्षेत्रामध्ये न्यूक्लिअर एनर्जीकडे जात आहे। याचं कारण आपल्याला जर क्लीन एनर्जी पाहिजे असेल तर जोपर्यंत बेस लोडला न्यूक्लिअर एनर्जी आपण आणत नाही तोपर्यंत कार्बन फ्री अशा प्रकारची एनर्जी आपल्याला मिळू शकत नाही। अमेरिकेसारखा देश आहे ज्यामध्ये जवळपास 49% त्यांची एनर्जी ही न्यूक्लिअर आहे। सगळ्या प्रगत देशांमध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा मोठ्या प्रमाणात आता उपयोग होतोय। भारतासारखा जो प्रगतिशील देश आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता आपली एनर्जीची रिक्वायरमेंट वाढते आहे आणि सोलर, विंड हे जे काही रिन्युएबल्स आहेत याच्यामुळे एनर्जी तर मिळते पण ती 24/7 मिळत नाही, ती रिलायबल मिळत नाही। त्यामुळे बेस लोड करता भारताला न्यूक्लिअर एनर्जीची आवश्यकता आहे आणि म्हणूनच पहिल्यांदाच भारत सरकारने शांती हा कायदा तयार केलाय ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर सिव्हिलियन यूज आता अलाउ केलेला आहे। आणि त्यातनं काल आपण महाराष्ट्रामध्ये 25,000 मेगावॅटचे 4 करार हे न्यूक्लिअर एनर्जीच्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत। आज मी इथे येण्यापूर्वी अमेरिकेचे कॉन्सुलेटने या ठिकाणी एक डेलिगेशन आणलं होतं ज्याच्यामध्ये 25 अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर दिल्लीनंतर आपला एकमेव कॉन्क्लेव्ह किंवा चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे किंवा ते करण्याच्या मानसिकतेत आहेत। त्यामुळे देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती। आपल्याला माहिती आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे तारापूर तिथनं सुरुवात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल।